तर नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींना त्यांची कुंडली वाचून दाखवत नको ते तोडगे सांगणाऱ्या अशोक खरातची 10वीची मार्कशीट माध्यमांच्या हाती लागली आहे. अंकशास्त्रामध्ये पारंगत असल्याचा दावा करणारा अशोक खरात 10वीमध्ये गणितात नापास झाला होता. तसंच या भोंदू मांत्रिकानं नाव देखील बदललंय. काय होतं त्याचं मूळ नाव आणि मार्कशीटनं या भोंदूचं बिंग कसं फोडलंय, पाहूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीचा हा स्पेशल रिपोर्ट. स्वतःला अंकशास्त्रातील तज्ज्ञ म्हणवून घेत भोंदू मांत्रिक अशोक खरातनं कुणाकुणाचे खिसे रिकामे केले याची गणतीच नाही. विश्वाची उत्पत्ती आणि शेवट म्हणजेच कॉस्मॉलॉजीचा अभ्यासक असल्याची थाप मारून अशोक खरातनं भल्या भल्यांना गंडवलं. नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी ज्यांच्याकडे स्वतःची कुंडली वाचण्यासाठी जायचे त्या अशोक खरातची कुंडली आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही आहे अशोक खरातची 10वीची मार्कशीट. आता स्वतःला अंकशास्त्रातील तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या या भोंदूला गणितात किती मार्क मिळाले ते तुम्हीच पहा. फक्त 28. हो, फक्त 28. म्हणजेच गणितात पास होण्याची लायकी नसलेल्या अशोक खरातला अंकशास्त्र काय डोंबलाचं कळत असणार. अशोक खरात उर्फ कॅप्टन याचं शालेय शिक्षण सिन्नर तालुक्यामध्ये झालं. कहांडळवाडी जवळच्या वावीमधील शाळेचा तो विद्यार्थी होता. सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या अशोक खरातच्या 10वीची गुणपत्रिका माध्यमांच्या हाती लागली आहे. या गुणपत्रिकेनं त्याचं पितळ उघडं पाडलं आहे. 10वीमध्ये गणितात नापास आणि इतर विषयामध्ये जेमतेम मार्क. अभ्यासामध्ये सुमार असणारा अशोक खरात एकाएकी ज्योतिषी, अंकशास्त्रामध्ये पारंगत आणि कॉस्मॉलॉजीचा अभ्यासक कसा झाला, हा आता तपासाचा भाग आहे. खरासारखा जो माणूस आहे हा छोट्या गोष्टीचा आधार घेऊन त्यांनी लोकांना लोभाडण्याचा प्रयत्न केला. आघोरी विद्या, वशीकरण, तंत्रमंत्र, मांत्रिक विद्या ह्या गोष्टीकडे जो सगळा होता त्याचा अंकशास्त्राची काही संबंध नाही आलं लक्षात. त्यामुळे अंकशास्त्र आणि त्याने केलेले उपाय, तोडगे किंवा तो जो त्याची जी काय प्रॅक्टिस होती याचा शास्त्राशी कुठलाही संबंध नाही. त्याने त्याचा फक्त आधार घेऊन लोकांना फसवायचं काम केलं. आता या मार्कशीटवरचं नाव पहा, लक्ष्मण. म्हणजे भोंदू खरातनं त्याचं नावही बदललेलं दिसतंय. अशोक कुमार असं नाव धारण करून त्यानं मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवल्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाव बदलण्यामागचं नेमकं काय कारण हे अजून समजू शकलेलं नाही. घरातनं केलेले कारनामे पाहता नाव बदलून त्यानं भूतकाळातील काही वादग्रस्त गोष्टी पुसण्याचा तर प्रयत्न केला नाही ना, अशी शंका उपस्थित करायला देखील वाव आहे. फक्त खरातच नव्हे तर स्वतःला तांत्रिक मांत्रिक म्हणवून घेणाऱ्या भोंदूबाबाचा इतिहास धुंडाळला तर तो यापेक्षा वेगळा असणार नाही. त्यामुळे ज्यांना स्वतःचं भविष्य घडवता आलं नाही असे बाबा बुवा आपलं भविष्य कसं घडवणार. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.